बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे 2 ते 3 तासाच्या कार्यक्रमाकरिता येत आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिला उत्सुकतेने त्यांना भेटण्याकरिता व ऐकण्याकरिता येत आहे. नेमकं या योजनेमध्ये त्यांना कसा लाभ मिळाला, त्यांना एसटी महामंडळात दिल्या जाणारा 50% सवलत बाबत काय आहे त्यांच्या मनात चाललेले विचार मनोगत थेट जाणून घेतले आहे. विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांनी. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आमच्या सोबत मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत. आपण त्यांना विचारूया की 1500 रुपये महिन्याचा हा जो फायदा आहे, हा तुम्हाला काय फायदा देऊन राहिला, काय याच्यातून मदत मिळालेली आहे? भरपूर फायदे आहे. मुलाच्या शिक्षणाकरता फायदा मिळतो, थोडा आधार मिळतो. मुला शिक्षणामध्ये लावायला करता हे फायदा चांगला. आरोग्य शरीराचे आरोग्य तपासणी मुला बाळाला लावल्या जाते शिक्षणासाठी. आपण काय म्हणतात? चांगले जसं 1500 रुपये दिल्याबद्दल गरिबी असं तसं फायदा आहे. महिलाला म्हणजे कसं आहे, घरातून एक संधी मिळून राहिली. पुढच्या पक्षासारखं एक जीवन जगलं नाही तर आजपर्यंत महिला कशा घराच्या आतच राहत होत्या आणि बंधनात होत्या, पण आता बंधन मुक्त बनल्या. या योजनेमार्फत आता तुम्ही मुख्यमंत्र्यांना काय संदेश असेल, याच्यातून अजून काही सुधारणा हव्यात का तुम्हाला, असं वाटते का? नाही, सुधारणा आता चांगली झाली आणि आणखी ते आपल्याला देईन असं वाटतंच. अजून नवीन योजनेतून काही अजून काही नवीन योजना आणा मुख्यमंत्र्यांनी. एकंदरीत रक्षाबंधनानंतर आपण आनंदित आहात, मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद जरूर मिळू शकतो. सगळे आनंदित. सख्या भावानं कधी बहिणीला विचारलं नाही, पण हा जो भाऊ आहे हा सगळ्यासाठी कल्याणकारी झाला आणि पाठिंबा झाला महिलाला. एकंदरीत नेहमी जे आपण पाहत असतो की शासन हे कल्याणकारी योजनांना नेहमी निर्मित करत असते, तर याच्या माध्यमातून सगळ्या ज्या महिला आहेत ज्यांना आनंद आहेत आणि महिलांचं कल्याण हे होऊनच राहिलेलं आहे. रक्षाबंधनानंतर मिळालेल्या पहिल्या जी स्टेप मुख्यमंत्र्यांकडून मिळालेली आहे, त्याच्यात मुख्यमंत्र्यांच्या बद्दल महिलांकडे चांगल्या प्रतिक्रिया आहेत, त्यांच्या बहिणी आनंदित आहेत. विदर्भ न्यूज ब्युरो, बुलढाणा.